नमस्कार मित्रांनो, महा टेस्ट सिरीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सूरज तावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आणि आपली मागच्या 1-2-3 सेशन पासून आपण रिव्ह्यू म्हणजेच काय ॲनालिसिस क्वेश्चन पेपर आता जे रिसेंट झालेले आहेत त्यांचं पेपरचं ॲनालिसिस आपण बघण्यास चालू केलेलं आहे। जसं की आपण इथून मागचे 2 सेशन जर तुम्ही बघितले असतील तर कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जे काही बॅट्समन पोस्टची जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झामचं मॅथ्स आणि रिझनिंग ह्या 2 विषयाचे जे काही क्वेश्चनचं ॲनालिसिस होतं ते आपण मागच्या 2 सेशनमध्ये बघितलेलं आहे। आणि आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की संयुक्त गट ब परीक्षा जी की मागच्या 4 सप्टेंबर रोजी झाली होती त्याच्यामधले जे काही गणित आणि बुद्धिमत्तावरचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं ॲनालिसिस आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। तर एक ओव्हरव्ह्यू जर तुम्हाला सांगायचं झालं तर संयुक्त गट ब परीक्षेचे जे काही गणित आणि बुद्धिमत्तेवरचे जे काही प्रश्न आहेत टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती तुम्हाला 15 क्वेश्चन्स पडलेले आहेत। आणि हे 15च्या 15 सगळे क्वेश्चन्स जर तुम्ही बघितले तर ते डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आहेत, जेणेकरून हा जो सगळा पॅटर्न आहे तो सगळा पॅटर्न त्यांनी हल्ली काय करते तुमच्या आयोगाचे जर पेपर सेटचे जर बघितलं तुम्ही जसं की बुद्धिमत्ता असेल किंवा गणित असेल तर ह्याचा जो काही त्यांनी पॅटर्न सिलेक्ट करण्याची जी काही चॉईस आहे त्यांची तर ते काय करतात हल्ली बँकेकडचा जो काही रेफरन्स आहे त्यांचा बँकेकडचे जे काही तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेवरचे जे काही क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स त्यांनी ह्या आयोग काय करते तुमच्या संयुक्त गट ब परीक्षेमध्ये प्रीच्या एक्झामसाठी ते विचारले जात आहेत। म्हणजे आणि त्याची लेवल इझी नाहीये, इझी मॉडरेट पण नाहीये, मी म्हणेन सगळे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आहेत। आणि त्याच्यामुळे तुमचा जो काही स्टडी आहे जर तुम्ही हे 15 मार्क्स तुम्हाला ॲक्युरसी विथ नो निगेटिव्ह मार्किंग जर न करता तुम्हाला हे 15च्या 15 मार्क्स आणि विदिन टाइम महत्त्वाचं सगळ्यात विदिन टाइम आहे। कारण आता तुमचे जे काही एक्झाम्स तुम्ही बघताय तर राहिलेले जे काही तुमचे 85 प्रश्न आहेत ते सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप वाचून फक्त तुम्हाला उत्तर मार्क करायचं त्याचं, भले तुमचा टाइम क्वेश्चन लेंदी जरी असला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स काही नाहीये। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर करता हे जे काही 15 प्रश्न आहेत विदिन टाइम मध्ये तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे। नाहीतर तुम्ही ह्या 15 क्वेश्चनसाठी जर 40-45 मिनिटं जर घालवत बसला, इव्हन अर्धा तास पण जास्तच आहे, अर्धा तास जरी घालवत बसला तरी ह्या 15 मार्क मिळवण्याला तुम्हाला काही अर्थ नाही। कारण तुम्ही 15 साठी फक्त राहिले अर्धा तास इथंच घालवताय, राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला 85 क्वेश्चन्स सोबत डील करायचं आहे। त्याच्यामुळे इथं जर तुमचे ॲक्युरसी असेल, तुमच्या जर सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तरच तुम्ही ह्या गणिताच्या सेक्शनमध्ये हा सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर आता ठीक आहे, सेशनला चालू करूया। मग प्रश्न पहिला टोटल तुम्हाला 15 प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण आधी सांगितले की क्वेश्चन सगळे डिफिकल्ट लेवलचे आहेत, त्याच्यामुळे ह्या क्वेश्चन सोबत डील कसं करायचं किंवा सोडवण्याची सगळ्यात बेस्ट वे काय ह्या सगळ्याचं ॲनालिसिस किंवा एक ओव्हरव्ह्यू आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत। प्रश्न पहिला, सेशनला चालू करूया। प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, प्रश्नचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा। म्हणजेच काय ऑप्शनमध्ये प्रश्न तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिले काय 4 स्तंभ दिलेत आणि स्तंभामध्ये आकडे लिहिलेत 5, 2, 6, 3 आणि हा एक स्तंभ दिलाय त्यांनी, असे 4 आकडे। दुसरा स्तंभ आहे 4, 6, 4, 5 4, 6, 4, 5 आणि त्यानंतर तिसरा स्तंभ 6, 4, 8, 4 6, 4, 8, 4 आणि त्यानंतर एक चौथा स्तंभ आहे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे। तो स्तंभ काय असणार आहे ते तुम्हाला शोधायचं आहे। म्हणजेच काय करायचं आपल्याला आता अशा प्रकारचे एक्झाम्पल म्हणजे आपण ह्याला आपल्या बुद्धिमत्ते जर तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रश्नचिन्हाच्या जागी किंवा रिक्त स्थान भरा अशा प्रकारच्या एक्झाम्पल मधला हा क्वेश्चन आहे, पण थोडा त्यांनी हटके केलाय। म्हणजे ह्याला जर अजून तसले क्वेश्चन जर अजून पुढच्या लेवलला जर गेलो तर ते डिफिकल्ट लेवलला जातात आणि ते डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स अशा प्रकारचे असतात। तर ह्याच्यामध्ये करायचं काय लागणार आहे तुम्हाला, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये लॉजिक जसं आपण रिक्त स्थान काढण्यासाठी काय काय करत असतोय त्या सगळ्या गोष्टी इथं अप्लाय करून आपल्याला पुढचा स्तंभ काय असेल तो शोधायचा आहे। त्याच्यामुळे काय जसं आपण त्याच्यामध्ये काय करतो तर सिक्वेन्स घेतो एक, म्हणजे काय जर ह्याच्यामध्ये सिक्वेन्स जर घेतला तर ह्या पहिल्या नंबरला बघून इथं पुढं संख्या जर केल्या लॉजिकनुसार जसं की 5, 4, 6 मग पुढं काय येईल ह्या पद्धतीने जर लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर काय काय होऊ शकते बघूया आपण। 5, 4, 6 म्हणजे 5 आणि 4 ह्या दोघांमध्ये काहीतरी तिघांच्या नंतर चौथी संख्या तिथं काहीतरी येणार आहे। त्याच्यामुळे 5, 4 आणि 6 मध्ये काय एकसारखं काय तुम्हाला गोष्ट मिळत नाही की 5 नंतर 6 आले नंतर 7 आले की क्रमाने वाढत गेलेत, त्याच्यामुळे इथं 8 येणार आहे। अशा प्रकारे जर तुम्ही आडवे सगळे कुठलेच जरी लॉजिक केलं तरी तुम्हाला ते मिळणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल। ह्याच्यामध्ये जर प्रत्येक ह्याला केलं किंवा सगळ्या कॉलमची हा पहिला स्तंभ घेतला, हा दुसरा, हा तिसरा, तर त्यानंतर जसं की आता म्हटलं तुम्हाला त्यानंतर 2, 6, 4 आणि पुढचा संख्या
ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काय परफेक्टली लॉजिक भेटत नाहीये की 2 नंतर 6 कसं लिहिलं असणार आहे, 6 नंतर 4 कसं लिहिणार असणार आहे. म्हणजेच काय ना त्यांचं वर्गाच्या संख्या काय आहेत, ना गुणाकार ना बेरीज काही नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त स्तंभालेख म्हटल्यानंतर तिथंच तुमचं लॉजिक डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे होतं की तुम्हाला डायरेक्टली त्या स्तंभासाठी फक्त विचार करायचा आहे, म्हणजे उभा फक्त विचार करायचा आहे. आडवा विचार करून तुम्हाला लॉजिक सापडणार नाही. त्याच्यामुळे उभा जर विचार केला तर डायरेक्टली मी काय करू शकतोय, मग 5 नंतर 2 लिहिले, मग किती -3, परत 2 नंतर 4, 2 नंतर 6 लिहिले म्हणजे +4, परत 6 नंतर 3 म्हणजे -3. म्हणजे हेच लॉजिक प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे का, नाहीये. बघितलं तर आता 4 नंतर 6 केले म्हणजे किती +2 आणि इथे किती वजा केलं, त्याच्यामुळे हे पण लॉजिक नाही. मग त्याच्यामुळे बेरीज करून बघूया आपण. 5, 2, 6, 3 स्तंभालेखाची बेरीज किती येते बघूया. 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 16. पहिल्या स्तंभाची किती आली 16. दुसऱ्याची बघूया. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15 आणि 4 19, दुसऱ्याची 19. तिसऱ्याची बघा 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 सॉरी 6 आणि 4 10, 10 आणि 8 18 आणि 18 आणि 4 22. तिसऱ्याची किती आली 22. मग आता ह्याच्यामध्ये बेरजेमध्ये त्यांचे जे आले त्याच्यामध्ये एक लॉजिक तुम्हाला मिळेल काय, प्रत्येक पुढची बेरीज +3 न वाढत गेले. म्हणजे काय इथं पण 3, 16 आणि 3 19 आणि 19 आणि 3 22. म्हणजेच काय, मग ह्याच लॉजिकने जर आपण पुढे गेलो तर पुढचा जो काय माझा स्तंभालेख येणार आहे, पुढचा जो माझा स्तंभ कॉलम येणार आहे त्याच्या सगळ्या कॉलमच्या आकड्यांची बेरीज किती पाहिजे, 22 आणि 3 25 पाहिजे. किती पाहिजे 25 पाहिजे. मग ऑप्शन वरून चेक करूया. ऑप्शन नंबर 1 घेऊया. 5 8 6 6, 5 8 6 आणि 6 ह्यांची बेरीज करूया अंकांची. 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 5 25. किती येते 25 येते. त्याच्यामुळे माझं उत्तर काय असेल, नंबर 1चं हे उत्तर असणार आहे. आणि बाकीच्या जर स्तंभालेखांची सगळ्यांची जर तुम्ही ॲडिशन केली, जसं की नंबर 2 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 8 23 जाते. किती येते 23 दुसऱ्या स्तंभाला. ऑप्शन बी ची. तिसऱ्याची पण येणार नाही तुम्हाला, चौथ्याची पण येणार नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 25 असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये लॉजिक तुम्हाला खालच्या त्यांच्या बेरजेतून पुढे जावं लागणार आहे. तुम्ही स्तंभालेखाशी डायरेक्टली संख्यांमधलं इंटरकनेक्शन काढू शकत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय, 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. म्हणजे काय, त्यांनी तुमच्या डायग्राममध्ये क्वेश्चनमध्ये एक डायग्राम आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये त्यांनी त्या ह्याचे तो जो काय क्यूब असणार आहे, घन असणार आहे, त्याच्यावरच्या संख्यांचं एक त्यांनी नंबर्स दिलेले आहेत की तो कसा असणार आहे. आणि त्याचा बेस फक्त एक साईज दिले त्यांनी, एवढंच दिले. म्हणजे आपण आधी टोटल हे करूया. तो काय करूया, टोटल घन काढूया. अशा पद्धतीने तो काय असणार आहे, घन असेल. ठीक आहे, आपण काढला. आता ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्या 3 जागा दिलेत. म्हणजे पहिल्या 3 घनाच्या 3 बाजूवरती 3 अंक दिलेत. पहिला 1 कुठे आहे, सगळ्यात टॉपला गेलाय. हा वरचा आपण काय करूया, टॉपचा घेऊया. आणि त्यानंतर उजव्या बाजूचा हा 6 आणि हा फ्रंटचा. हा कुठला, हा फ्रंटचा, इकडच्या साईडचा, मागचा नाही, इकडच्या साईडचा. त्यांनी किती अंक, 2 अंक दिलेत. ठीक आहे, इनिशियली त्यांनी ह्या संख्या दिलेत आणि आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे किती, 1 ते 6 पर्यंत. मग बाकीच्या ज्या काही संख्या आहेत, कुठल्या फेसला किती नंबर द्यायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी पुढे वाक्य दिलेत. जसं की नंबर पुढे दिले त्यांनी, 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. म्हणजे आता 3 जर मला अंक लिहायचा असेल तर कुठल्या पृष्ठावर लिहायचं लागणार आहे मला, त्यांनी सांगितले 1च्या अपोजिट, म्हणजे 1 वर असणार आहे त्या क्यूबच्या. फॉर एक्झाम्पल आपण हेच करूया. हा डस्टर समजा तुमचा क्यूब असेल, ह्या पद्धतीनं तो आयताकृती आहे पण समजून घ्या त्या पद्धतीनं. म्हणजेच काय, आणि वरच्या टॉपला आपण काय लिहिलंय, 1 नंबर दिलाय. आणि त्यांनी सांगितले 1 आणि 6च्या अपोजिट, म्हणजेच काय विरुद्ध. मग 1चा विरुद्ध कुठला असणार आहे, हा खालचा भाग असेल. हा कुठला, खालचा भाग असणार आहे. आणि खालच्या पृष्ठावर 3 नाही, 1 आणि 6च्या. मग 1चा अपोजिट हा येणार आहे आणि 1च्या उजवीकडचं असा बघा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं वर 1 आहे, इकडच्या साईडला हा फेस, म्हणजे हा फेस आहे, लक्षात ठेवा. इकडे कुठला आहे, 6 अंक लिहिलाय. मग 6च्या अपोजिट म्हणजे कुठला येईल, हा येणार आहे. 6च्या विरुद्ध कुठले, ही बाजू येणार आहे. म्हणजे इथं पण 3 नाही आहे आणि खाली पण 3 नाही. मग जागा कुठली, एकच राहणार आहे. जागा कुठली, मागची राहणार आहे. फक्त ह्या साईडची मागची जागा राहील. म्हणजे 3 कुठे येणार आहे, इथं येणार आहे. 3 कुठे येईल, तुमचा मागच्या साईडला येणार आहे. आणि त्यानंतर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील, सॉरी, आणि 4 ही 6 आणि नंतर काय दिले, आणि
4 ही 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाहीये, म्हणजे नंतर 4 आकडा आपला राहिला, 4 आणि 5, 4 आणि 5 नंबर राहिला, मग त्याच्यासाठी काय केले, 4 6च्या अपोजिट नाहीये, मग आपला 6 कुठे हित आहे, 6च्या अपोजिट म्हणजे ही बाजू येणार, म्हणजे इकडं 6 आहे म्हणजे ही बाजू आहे, आणि इथं 4 नाही सांगितले, मग 4ला राहिला कुठला, एकच, कुठला, बॉटमचा. 2 कुठला आहे, फ्रंटचा आहे, लक्षात ठेवा, हा 2 फ्रंटचा आहे, हिला 2ला मी इथं लिहितो, म्हणजे इथं असेल इथं 2, समोरच्या बाजूवर 2 आहे, म्हणजे कुठल्या हितल्या बाजूवर 2 आहे, राहिली कुठली रे माता, आपली डावी बाजू राहिली, फक्त सगळ्यात घनाची हिकडची ही डावी बाजू राहिली, मग इथं काय असणार आहे, 5 असणार आहे घनाच्या तिकडच्या बाजूची. झाले, म्हणजे काय अशा प्रकारचं तुमचं नंबरिंग असणार आहे त्या घनाला, सगळ्यात वरचा 1, वरचा टॉप फ्लोअर, खालचा जो काय फेस असणार आहे घनाचा त्याला 4, ह्याचा उजव्या साईडचा 6, त्याच्या अपोजिट 6च्या विरुद्ध 5, आणि फ्रंट सगळ्यात समोरची बाजू म्हणजे घनाची ही बाजूला किती नंबर आहे, 2, आणि सगळ्यात मागं कुठला नंबर आहे, 3 नंबर आहे. ठीक आहे, इथं अशा प्रकारचे तुमचं नंबरिंग येणार आहे. मग आता त्यांनी कराय काय सांगितले ते बघूया. जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने जर घन फिरवला, म्हणजे काय करायचं आपल्याला, आता तो जो काय घन आहे हा घन फिरवायचा आहे आपल्याला, पण कशा प्रकारे फिरवायचा आहे, 1 म्हणजे हा जो 1 नंबर आहे तो टॉपलाच राहिला पाहिजे, कुठं टॉपलाच राहिला पाहिजे, त्याच्यामुळे फक्त आपल्याला काय हा घन मी हा एकतर डावीकडून किंवा उजवीकडूनच फिरवू शकतो. कसा, अशाच पद्धतीने फिरवणार आहे, म्हणजे इथं आपला एक टॉपला आहे तर असाच फिरवावं लागेल तुम्हाला, एकतर उजवीकडे किंवा डावीकडे फिरवायला लागणार, असा वर खाली करून चालणार नाही, कारण काय सांगितलंय, 1 ही संख्या टॉपलाच राहिली पाहिजे, वरच्या पृष्ठावर राहिली पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढं घन फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ, म्हणजे 6 संख्या आता कुठं आहे, इथं आहे, 6च्या उजवीकडे कुठं आहे, इथं आहे, 6च्या उजवीकडे कुठले आहे, हा पृष्ठ आहे 2, म्हणजे हा, हे लक्षात ठेवा, 6 कुठे आहे आपला इथं, आणि 6च्या उजवीकडची कुठली आहे, ही बाजू येणार, 6च्या उजवीकडची म्हणजे समोरची बाजू येणार आहे, आणि त्यानंतर उजवीकडचे पृष्ठ आत्ताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले, म्हणजे काय, आता 6चं कुठलं येणार आहे, ते 6 संख्या असलेल्या उजवीकडचे, म्हणजे 6च्या उजवीकडचे आता कुठले आले आपले, हे 2 आले, ते 2 असलेले उजवीकडचे पृष्ठ आत्ताच्या 2 असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले, म्हणजे कुठं आता 2 कुठे आहे रे, इथे समोरच्या, म्हणजे चेंज केल्यानंतर लक्षात ठेवा, चेंज करून काढूया आपण, हा इनिशियलचा होता आपला, हा इनिशियलचा आहे, आणि हा कसला आहे आपला आता बदलल्यानंतर. मग आता सांगितले काय त्यांनी, 6ला कुठं आणायचा, हिथं आणायचं, 2च्या जागी आणायचं, म्हणजे कुठं लक्षात ठेवा, 1 टॉपलाच राहणार आहे, हिथं 6 येईल, ही फ्रंट बाजू 6 येणार आहे, म्हणजे हा 2 कुठं खालचा सगळा भाग फिरणार आहे, तो सगळा भाग फिरणार आहे, 6 हिथं येईल, त्यानंतर मग 2 हिथं जाणार आहे, आणि हे 5 पलीकडच्या सगळ्यात मागच्या साईडला जाईल, आणि हे 3 6च्या जागी येईल, हे 3 कुठे येणार आहे, 6च्या जागी, कारण का आपण उजवीकडनं तो फिरवलाय, तो घन कसा उजवीकडनं फिरवलाय, आणि खाली बॉटमला 4च राहणार आहे, खालचा जो काय त्याचा फेस असणार आहे तो पृष्ठ असेल तो 4च राहणार आहे. आता प्रश्न काय विचारलाय, तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल, म्हणजे उजव्या म्हणजे हा पृष्ठ, हा उजव्या पृष्ठावर, म्हणजे फिरवल्यानंतर आपल्याला विचारलं, उजव्या पृष्ठावर फिरवल्यानंतर कुठली संख्या येणार आहे, 3 असणार आहे, माझे उत्तर काय असेल, 3 असणार आहे, कारण का 6ला उजवीकडून फिरवायचं आपल्याला, मग उजवीकडनं जर फिरवला तर तिथं कुठलं येणार आहे, 3 ही संख्या असेल, कुठली असणार आहे, 3 संख्या असणार आहे. सोबतच्या जाळीची म्हणजे काय दिले आपल्याला, तुमच्या डायग्राम आज तुमच्या समोर आहे, अशी एक आपल्याला जाळी दिलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये 1 2 3 बॉक्स, त्यानंतर इथं 1 फुडा आहे, आणि त्यानंतर पुढे दिलेले आहेत आपल्याला 2 बॉक्स आहेत, आणि ह्याच्यामध्ये 2 बॉक्स आहेत, रेषा दिल्यात इथं असे, त्यानंतर आणि वरच्या याला इथे अशी रेषा. ठीक आहे, अशा प्रकारची काय दिले, जाळ्याची घडी घनाकार मिळवा, म्हणजे आपल्याला अशी एक आपल्याला जाळी दिले, घडी केल्यात, जाळ्याची घडी करायची, आणि त्या घड्यापासून काय करायचं आहे, क्यूब बनवायचं आपल्याला घन, जसं की आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं घन बघायचं आहे. घन बनवल्यानंतर मग आता विचारले काय, घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा, म्हणजे जर समजा आता
ही घनाचा पृष्ठ येणार आहे, हे सगळे घनाचे पृष्ठ येतील आणि त्याच्यावरच्या ह्या ज्या काही कर्णरेषा आहेत, अधिक कर्णरेषा जितक्या रेषोबिंदूत छेदतात त्यांची संख्या निवडा. म्हणजेच काय तर ह्याच्यामध्ये जर शिरोबिंदू तुम्हाला अर्थ कळत नसेल तर इंग्लिशमध्ये खाली लिहिले वर्टायसेस, नंबर ऑफ वर्टायसेस. म्हणजेच काय तर हा जर क्यूब असेल तर इथे काय असतो, हा वर्टायसेस असतो त्याचा. घन असेल तर हे पॉईंट्स कसले येणार आहेत कॉर्नरचे, ह्याला आपण काय म्हणतो, वर्टायसेस म्हणतो. आणि विचारले काय, असे वर्टायसेस किती जिथे बाबांनो ह्या डायगोनल म्हणजे कर्णाच्या रेषा 1-2 ठिकाणी तिथं भेटतात, 2 किंवा 3 ठिकाणी ज्या भेटत आहेत त्याची आपल्याला संख्या सांगायची. कधी पण घन केल्यानंतर, म्हणजे आता जर घन केला तर तो अशा प्रकारे दिसेल. ह्या पद्धतीने म्हणजे काय, जर असा घन होणार आहे, हा ह्याचे घन बनवायचं आहे असा होईल. आता त्याच्यानंतर ह्याच्या परत सगळ्या आपण काय करूया, त्या डायगोनलच्या रेषा काढा. म्हणजे हा फ्रंट बाजू येईल, फ्रंट बाजू हा पकडली तर ही अशी अशा प्रकारची ही काय येणार आहे, ही डायगोनल येणार आहे त्याची. त्यानंतर ही बाजू कुठे जाणार आहे, ही बाजू होणार आहे घनाच्या उजवीकडची, ही बाजू उजवीकडची म्हणजे, आणि हिथून चालू होणार आहे म्हणजे हा डायगोनल अशा पद्धतीचा असेल. कशा हेतून म्हणजे हे इकडच्याच बाजू झाली. त्यानंतर ही बाजू कुठे जाणार आहे, डाव्या बाजूला जाणार आहे ह्या घनाच्या. ह्या डस्टरचं कन्सिडर करूया आपण. हा तो झाल्यानंतर तयार होणार जर समजा घन असेल तर पहिल्यांदा आपण कुठली, ही फ्रंट बाजू बघितली. फ्रंट बाजू म्हणजे ही, ज्याच्यामध्ये आपण हे कोण टाकलं. त्यानंतर त्याच्या साईडची बाजू कुठली, ही. आणि परत त्याच्या डावी बाजू म्हणजे इकडची बाजू ती कुठली येणार आहे, ही बाजू येणार आहे. आणि म्हणजे ही बाजूचा आणि तो कर्ण कसा असेल, हिथून चालू होणार आहे. कारण का पॉईंट इथं आहे बघा, म्हणजे हा असा होईल, तो तिकडच्या बाजूचा कर्ण झाला. आणि त्यानंतर हा खालचा जो काय फेस आहे म्हणजे हा खालचा हा बेस येणार ह्याचा. आणि ह्याच्या बेसला कुठे, हिथून आहे म्हणजे स्टार्ट कुठून, हिथून होते ते, आणि हिथून हे कुठे येणार आहे, इथं. तो कर्ण कसा असणार आहे, या पद्धतीनं कर्ण असेल. त्यानंतर सगळ्यात टॉपचा कर्ण कुठे येणार आहे, हा म्हणजे स्टार्ट हिथून ह्या पॉईंट पासून झाला असेल, टॉपचा कर्ण ह्या पद्धतीनं फेस असणार आहे टॉपला, हा वरचा सगळ्यातला कर्ण. आणि लास्ट ही बाजू, आणि ही बाजू सगळ्यात मागे जाईल, इकडची बाजू. आणि चालू कुठून होते, हिथून होते. चालू कुठून होणार आहे, हिथून. म्हणजे हा जो काय कॉर्नर आहे तो कुठे येणार आहे रे, ह्या कॉर्नरला जाईल, ह्या कॉर्नरला जाणार आहे. आणि तिथून कुठे आपल्याला परत असं तिरकी रेष मारायची आहे. त्यांनी तिरकी रेष मारल्यानंतर हे कुठे येईल, अशा पद्धतीने खाली कुठेतरी इथे मिळणार सगळ्यात बॅक साईडची. मग आता प्रश्न काय विचारलाय, 2 किंवा अधिक कर्ण एका ठिकाणी ज्या वर्टायसेसला मिळालेत ते किती वर्टायसेस आहेत ते विचारलेत. म्हणजे इथं बघा, हा एक फ्रंट बाजूचा हा एक इथे मिळालाय आणि इकडचा बाजूचा हा एक इथे मिळालाय. म्हणजे हा एक वर्टायसेस असणार आहे, हा एक असेल. त्यानंतर दुसरा कुठला, हा मागचा बघा, डाव्या बाजूचा आणि वरचा टॉपचा तो एक, आणि सगळ्यात बॅक साईडचा हा. म्हणजे हा एक, हा आणि हा, हे 3 इथं मिळणार आहेत. हा एक तुमचा काय असणार आहे, हा एक वर्टायसेस असेल, तो एक वर्टायसेस झाले का. हे 2च आहेत. तुम्हाला काय विचारले, 2 किंवा अधिक. मग ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाच येणार नाही. कारण हा जर तुम्ही वर्टायसेस बघितला तर इथं एकच कर्ण मिळतोय, कुठला, हाच फक्त कर्ण मिळतोय, बाकी दुसरा कोणताही कर्ण भेटत नाही. म्हणजे कुठे तुम्हाला 2च वर्टायसेस मिळतात ज्या ठिकाणी तुम्हाला 2 किंवा अधिक तुमचे कर्ण येऊन जॉईंट होतात. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे ह्याचं, 2. उत्तर काय असेल, 2 हे उत्तर असणार आहे. किती वर्टायसेस असतील, 2 वर्टायसेस असणार आहेत. ह्याच्यामध्ये असा एक त्रिकोण दिलाय तुम्हाला, त्यानंतर ह्याचा लागूनच इथे एक त्रिकोण आहे. त्यानंतर परत हे सरळ रेषा आहे आणि असा आहे परत, आणि त्यानंतर असे टोटल तुम्हाला त्रिकोण दिले. टोटल किती त्रिकोण, हे 2 आणि हे 3, 5. आणि त्यानंतर तुम्हाला अभ्यास आहे कुठला सांगितला, एक्स, हा एक्स आहे, हा एक्स त्रिकोण आहे आणि तो अभ्यासायचा आहे. आणि हे सगळे जेव्हा फोल्ड केल्यानंतर पारदर्शक कागद आहे, फोल्ड कसे करायचे, हा त्रिकोण ह्याच्यावर घ्यायचा आहे, हा त्रिकोण ह्याच्यावर, आणि हा ह्याच्यावर, हा परत ह्याच्यावर येणार आहे, हा सगळ्यात लास्ट हा त्रिकोण कुठे एक्स वर जाणार आहे. आणि एक्सचा जो त्रिकोण आहे त्याचे तुम्हाला ऑप्शन दिलेत आणि त्याच्यातला बरोबर कुठला असेल तो तुम्हाला सांगायचा आहे. मग ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, कोणता पण एक की पॉईंट पकडायचा असतो ह्याच्यामध्ये. आता ह्याच्या तुम्ही सगळे फिगर नाही डायरेक्टली ही करू शकत. म्हणजे ज्या काही सगळ्या डायग्राम आहेत, एक हिथं चंद्र आहे, हिथं चंद्र आहे, परत त्यानंतर इथं एक जो गोल आहे, गोल त्यामधला हा खालचा भाग काय, अर्ध सर्कल काळा आहे,
आणि अर्ध सर्कल रंगवलेला नाही. त्यानंतर इथं एक स्टार आहे, ठीक आहे, इथं असं काहीतरी स्टार आहे. आणि त्यानंतर इथं हा असणारा ॲरो, हा असणारा ॲरो, ठीक आहे. असे तुम्हाला काहीतरी त्यांनी डायग्राम्स काढले आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एक की पॉईंट पकडायचा. ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन जर बघितले तर त्याच्यामध्ये 2 असे ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये इथला जो काय हे आहे काय, आता की पॉईंट काय पकडूया आपण, अशी डायग्राम जी चारही ऑप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळेल. म्हणजे त्याची पोझिशन प्रत्येक ऑप्शनमध्ये वेगवेगळी बघायला मिळणार आहे. आणि असा कुठला ऑप्शन आहे तर तो चंद्राचा आहे. बघा चंद्राचे जे काही ऑप्शन आहेत, चंद्राची जी काय डायग्राम आहे, जसं की पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघितलं असेल, ऑप्शन समोर आहे तुमच्या, त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारची आहे चंद्राची डायग्राम, दुसऱ्यामध्ये अशा प्रकारची आहे, नंबर 3 मध्ये उलटा आहे, अशा प्रकारचा चंद्र दाखवलाय त्यांनी, आणि नंबर 4 मध्ये अशा प्रकारचे आहे. ही थोडीशी दुसऱ्यामध्ये थोडीशी काय जरा अशी आडवे आहे, आणि हे चौथ्यामध्ये जास्त जरा उभी केली आहे त्यांनी, ठीक आहे. चंद्राचे असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण कन्फर्म काय करूया, फक्त चौथा ऑप्शन म्हणजे काय, चंद्राची पोझिशन कन्फर्म करायची की ती प्रत्येक ठिकाणी पलटी म्हणजे फोल्ड केल्यानंतर कशी कशी होणार आहे. ते केल्यानंतर काढूया. आता जर समजा तुमची चंद्राची पोझिशन पहिल्यांदा इथं असेल, ठीक आहे, मग दुसऱ्या वेळा कुठे होणार आहे, हा त्रिकोण ह्याच्यावर येणार आहे, हा त्रिकोण येऊन ह्याच्यावर पेस्ट होणार आहे, म्हणजे त्याचा परत त्याच्यावर फोल्ड करायचा आपल्याला. म्हणजेच हा जर फोल्ड ह्याच्यावर केला तर हा चंद्र कसा होणार आहे असा राहील, म्हणजे त्याचे जे काही कर्ण आहेत ते सेम राहतील, आणि तो कुठे येणार आहे, असा हिथं कुठेतरी येईल, अशा प्रकारे हिथंच येणार आहे. कारण हा फक्त वर खाली होणार आहे, आणि चंद्राचं दोन्ही जर बघितलं तुम्ही, वरचं आणि खालचं टोक दोघांमध्ये काही फरक आहे का, नाही, त्याच्यामुळे तो सेम राहणार आहे, हा इथे येईल, ठीक आहे. त्यानंतर दुसरी पोझिशन, दुसरा फोल्ड मारल्यानंतर हा टोक इथे येणार आहे, तो पॉइंट इथे येणार आहे, आणि हा काय उलटा होईल, म्हणजे हा आता ह्याचं जर टोक इकडं असेल तर ते कुठं होणार आहे, इकडच्या बाजूला होईल. आता त्याचं तोंड म्हणजे अर्धवर्तुळ भाग इकडच्या साईडला आहे, जर ह्याला मी ह्याच्यावर फोल्ड केला तर तो कुठे इथे येणार आहे, ठीक आहे. आणि लास्ट फायनली तुमचा हा जो काय पॉईंट आहे तो कुठे जाणार आहे, इथं जाणार आहे. म्हणजे इथून तुम्हाला पेपर उलटावं लागेल आणि ठेवायचं आहे कुठे, ह्या पॉईंटवर ठेवायचं आहे, आणि इथं पॉईंटवर ठेवल्यानंतर हा जो काय चंद्र आहे तुमचा तो कसा होणार आहे, तर इकडच्या साईडला येईल, त्याचा कुठं इकडच्या साईडला अशा प्रकारे होणार आहेत. म्हणजे टोटली जाणार नाही, टोटली तिरका होईल का, सरळ होणार आहे का, सरळ नाही होणार, कारण इथं ऑलरेडी तो टिल्टेड आहे, थोडा तिरका आहे. आणि हा फोल्ड मी जेव्हा उचलून इथं ठेवल्यानंतर तो चंद्र कसा ह्या पद्धतीने होणार, कुठं ह्या पद्धतीने, जसं की ऑप्शन 2 मध्ये जी डायग्राम दिली आहे, ही जी काय तुमची डायग्राम दिली आहे ही ह्याला मॅच होते, फक्त ऑप्शन नंबर 2 ची. आणि बाकीच्या गोष्टी फक्त आता कन्फर्म करा, आणि त्या कन्फर्म करण्यासाठी दुसरी एक गोष्ट, ह्या ॲरोची पकडा, ॲरोची पकडा. ॲरो कसा होणार आहे रे, जेव्हा मी हा फोल्ड ह्याच्यावर करतोय तेव्हा हा भाग जो आहे, हा जो भाग आहे तो कुठे येणार आहे, खाली होईल माझा, इकडं असा खाली होणार आहे, खालच्या साईडला होणार आहे. आणि खाली आल्यानंतर आणि दुसऱ्या डायग्राममध्ये आहे ह्या कॉर्नर पॉईंटवरून, म्हणजे इथून लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये एक खाली पण पॉईंट आलेला आहे, इथून असा खाली पण पॉईंट येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 2 मध्ये तो आहे. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यानंतर कन्फर्म अजून करायचं असेल तर तो हा पॉईंट असेल, तुमचे ती डायग्राम असणार आहे. ती डायग्राम पण जर तुम्ही मॅच केली तर ऑप्शन नंबर 2 मध्ये जी डायग्राम आहे ना त्याच्याशी रिलेटेड तुमच्या सगळ्या गोष्टी मॅच होत आहेत. फक्त लक्षात ठेवा, कन्फर्मेशनसाठी तुम्ही एकच पॉईंट पकडायचा कोणता तरी, आणि तो फक्त कसा होणार आहे. जसं की आता आपण चंद्राची पोझिशन बघितली, त्याच्यामध्ये सगळ्या 4ही ऑप्शनमध्ये चंद्राची पोझिशन वेगवेगळे आहे, त्याच्यामुळे आपण फक्त कन्फर्म केलं की चंद्राची पोझिशन फायनली कशी होणार आहे. तुम्ही सगळे डायग्राम जर काढत बसला तर ह्याच्यामध्ये खूप टाइम जाणार आहे तुमचा, विनाकारण तुमचे 5-10 मिनिटं ह्या एका एक्झाम्पलसाठी जातील. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन 2 हे उत्तर असणार आहे. व्यवस्था एक बैठक व्यवस्था आहे, ज्याला आपण बैठक व्यवस्था कोड्यामधले पण म्हणतो, म्हणजे त्या रिलेटेड असणारे एक्झाम्पल आहे. आणि बैठक व्यवस्था कशी आहे त्यामध्ये नंबर पहिल्यामध्ये त्याची माहिती दिलेली आहे. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCD आणि E आहेत. म्हणजेच काय, ABCD अशा व्यक्ती आहेत, त्यांचा आपण हे करूया फक्त ABCD E ह्या 5 व्यक्ती आहेत. आणि बघतात कुठं तुम्हाला सांगितले दक्षिणेकडे, त्यांचं तोंड कुठे आहे, खाली दक्षिणेकडे आहे. आणि त्यानंतर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या 5 व्यक्ती आहेत, आणि त्या कोण कोण आहेत, MNOPQ अशा 5 व्यक्ती आहेत. आणि ह्या 5 व्यक्तींचं तोंड कुठं आहे, उत्तरेला आहे, वरच्या साईडला आहे. म्हणजे त्या कशा अशा प्रकारचे काहीतरी बसलेले असतील, 1 2 3 4 5 ह्या ABCD असतील आणि खाली, आणि त्या कुठे आहेत
समोरासमोर बघायला पाहिजेत. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. परस्परांसोबत दोन समान रांगांमध्ये बसल्या आहेत. समान रांगा म्हणजेच काय, वर पण 5 असणार आहेत, खाली पण 5 असणार आहेत. ठीक आहे. आता नंबर 2 कंडिशन दिल्यात. काय दिल्या, ई हा ओ च्या समोर आहे जो यम च्या उजवीकडे लागून आहे. उजवीकडे लागून याचा अर्थ काय, लगेच त्वरित उजवीकडे, म्हणजेच काय जस्ट राईट, ज्याला खाली. आता त्वरित उजवीकडे लागूनचा अर्थ तुम्ही डायरेक्टली घेऊ शकत नाही, त्यासाठी इंग्रजीमध्ये ते वाक्य दिले ते बघा. इज अपोजिट टू ओ हु इज जस्ट नेक्स्ट राईट टू एम. आता नेक्स्ट राईटचा अर्थ काय असतो, तर लगेच, लगेच उजवीकडे कोण आहे, ओ आहे. आणि काय सांगितले, ई हा ओ च्या समोर आहे जो यम च्या उजवीकडे आहे. मग आता कुठं पण टाकू शकतो आपण. जर समजा मी इथं ई ला टाकला, जर समजा मी इथं ई ला ठेवला, ई च्या समोर कोण सांगितले आपल्याला, ओ. ई च्या समोर कोण सांगितले, ओ सांगितलंय. आणि तुम्हाला एक अजून कंडिशन दिल्या, जो समोर आहे जो. आता जो कोणाबद्दल वापरलाय, जो लक्षात ठेवा, जो हा ज्याच्यासाठी शब्द वापरला जातो, जो त्याच्या लगेच अलीकडे असणार आहे. जसे की आता तुम्हाला सांगितलं ई, जो ओच्या आणि त्यानंतर परत जो शब्द आहे, म्हणजे इथे एक जो शब्द आलाय तो कशा संदर्भात आलाय, ईच्या संदर्भात आहे. आणि त्यानंतर अजून एक जो शब्द आलाय, कॉमानंतर अजून एक जो शब्द आलाय, तो कोणाच्या, त्याच्या अलीकडच्या असणाऱ्या व्यक्तीसोबत वापरलेला असतोय. म्हणजेच काय, जो हा शब्द कोणासाठी वापरला असणार आहे, ओ. पुढचा ओ जो की सांगितले उजवीकडे लागून आहे, म्हणजे यमच्या त्वरित उजवीकडे. म्हणजे मग यम कुठं असणार आहे, इथे येणार आहे माझा यम. यम कुठं असणार आहे, इथे यम असेल. इथे कोण आला, ओ, आणि इथे यम असणार. ठीक आहे. ह्या पद्धतीनं म्हणजे पहिल्या वाक्यावरून तुम्हाला दोघांच्या पोझिशन मिळाल्या. एवढ्या पोझिशन तुम्हाला फायनल होतील. ई ओच्या समोर आहे जो की यमच्या त्वरित उजवीकडे लागून आहे, म्हणजेच काय लगेच, लगेच उजवीकडे आहे. आणि यमला आपण इकडंच का टाकलं आहे, कारण काय सांगितलं आपल्याला, MNOPQ कुठं उत्तरेला बघतात, आणि मग उत्तरेला बघत असतील तर यमची उजवी बाजू सगळी इकडची बाजू म्हणजे उजवी बाजू असणार आहे. नेक्स्ट पुढचं वाक्य, सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. मग आता कर्णरेषेत म्हणजे काय, हा जर समजा तुम्ही एक डायग्राम किंवा आयत जर पकडला तर कर्णरेषा ह्या दोन होतात. ह्या दोन काय होतात, समोरासमोरच्या कर्णरेषा तयार होतात. मग आता सी आणि एन एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत आपल्याला सांगितले. ठीक आहे. म्हणजेच काय, इथं जर यम असेल तर ह्या लाईन मध्ये एन असणार आहे. एन कुठं असेल, इथं असणार आहे. एन कुठे एक्झॅक्टली इथंच असणार आहे. आणि एनच्या समोर सी आहे, पण कशात, कर्णरेषेत. त्याच्यामुळे इथं सी येणार नाही, लक्षात ठेवा. सी कुठे, इथे येणार आहे, कारण काय सांगितले, कर्णरेषेत आहे. कर्णरेषेत असल्यामुळे कुठे, डाव्या बाजूला इथे येणार आहे सी. त्यानंतर पुढचं वाक्य, बी जो डी च्या डावीकडे लागून आहे, क्यू च्या समोर आहे. मग आता बी आणि डी ह्याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली टाकू शकत नाही, कारण 3 पोझिशन येतात, त्यामुळे इथपर्यंत आपण जाऊ शकतो. पुढचं वाक्य जाऊया आणि परत माघारी येऊ. पुढचं वाक्य दिले, यम हा रांगेच्या एका टोक्याला आहे. आलाय का आपला यम आहे, इथं आपण यम टाकलाय, त्याच्यामुळे आधी सांगितलं यम एका रांगेच्या टोकाला आहे, त्याच्यामुळे आपलं बरोबर आहे, राम एका टोक्याला आहे. त्यानंतर पुढचं वाक्य, पी जो क्यू च्या डावीकडे लागून आहे, डी च्या समोर आहे. म्हणजेच काय, आता पी आणि क्यू म्हणजे इथं खाली असणार आहेत, लक्षात ठेवा. इथं MNOPQ आहेत, ते खालीच असणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये पी जो क्यू च्या डावीकडे लागून, लागून म्हणजे लगेच, पी क्यू च्या डावीकडे. मग आता क्यू ची डावी बाजू, क्यू जर उत्तरेला बघत असेल तर डावी बाजू कुठे येणार आहे, इकडे येणार आहे. आणि त्वरित उजवी डावीकडे लागून आहे सांगितले. पी क्यू च्या त्वरित डावीकडे लागून आहे, डी च्या समोर आहे. कोण, पी. पी कुठे आहे, डी च्या समोर. म्हणजे इथं कोण असणार आहे, डी असणार आहे. कोण असेल, डी असेल. मग आता राहिलं कोण, ए आणि बी. आता बी ची कंडिशन आपल्याला आधी सांगितलं बघा, बी डी च्या डावीकडे लागून आहे. म्हणजे बी कुठे आहे, डी च्या डावीकडे लागून. मग आता बी खाली, डी खाली बघत असेल, डावी बाजू इकडची येणार आहे, डी इथं असणार आहे. मग राहिला कोण, एकच व्यक्ती, ए राहिला. राहिला कोण, एकच व्यक्ती. म्हणजे इथं तुम्हाला काय त्यांची सगळ्यांची अरेंजमेंट भेटेल, ते सगळे अशा प्रकारे बसलेले असतील. मग आता प्रश्न काय विचारलाय बघा, जर बी हा ई च्या जागेवर बसला, म्हणजे आता बी कुठे आहे, इथं आहे, पण तो कुठे ई च्या जागेवर बसलाय, म्हणजे इथं बी येईल. ई येईल का इथं, आता नाही, ई लगेच ईला काढून टाका. बी ई च्या जागेवर गेला, ई हा क्यू च्या जागेवर. आता ई कुठं आहे, इथं होता क्यू आपला, ई आता कुठे गेला, क्यू च्या जागेवर. म्हणजे इथं कोण आला, ई आला. इथं कोण असेल, ई. आणि लास्ट क्यू हा बी च्या जागेवर गेला. मग आता क्यू कुठे जाणार, बी च्या जागेवर. म्हणजे बी इथं आहे आपला, आणि इथं कोण येईल, क्यू. ठीक आहे. इथं जागा बदलल्या. तर आता काय प्रश्न, तर ओ च्या समोरील व्यक्तीच्या, म्हणजे ओ च्या समोरील व्यक्ती, ओ च्या समोर कोण आहे, बी. समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती, म्हणजे आता बी च्या डावीकडे दुसरी व्यक्ती, ही पहिली आणि ही दुसरी.
कोण आहे? क्यू असेल. कोण असणार आहे ती? क्यू असणार आहे. त्याच्यामुळे उत्तर काय असेल ह्याचं? क्यू असेल. उत्तर काय असणार आहे? क्यू. आता लक्षात ठेवा, हे जे काही आसन व्यवस्था आहे ह्या बुद्धिमत्तेमधले ह्या पॅटर्न आपल्याकडच्या पोलीस भरती किंवा अशा रिलेटेड कुठल्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स बघायला मिळणार नाहीत. जर तुम्ही बँकिंगचा स्टडी ॲटलिस्ट त्याचं थोडं नॉलेज असेल तर बँकिंगचे एकदा जर तुम्ही रिजनिंगचे जे काय क्वेश्चन्स असतात ते जर बघितले तर बँकिंगच्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काय बघायला मिळतील, आसन व्यवस्था बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतील. एक सरळ रेषेमध्ये असल्या काही सोपं काही दिलेलं नसतं त्याच्यामध्ये. तर हा जो काही पॅटर्न आहे तो कम्प्लिटली सगळा बँकेकडचा पॅटर्न आहे. बँकेमध्ये बँकेच्या जर एक्झाम्स तुम्हाला माहीत असतील ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आणि त्यातल्या त्यात बुद्धिमत्तामध्ये जर रिजनिंग विषयामधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. तर हा जो काय पॅटर्न आहे तो बँकेकडचा विचारला गेलेला आहे. ठीक आहे, मग तुम्हाला समजलं असेल. ह्याच्यामध्ये उत्तर काय असलं आपलं? क्यू हे उत्तर येणार आहे. उत्तर काय असेल? क्यू. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर असेल. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. खालील प्रश्नात एक विधान आणि त्याच्या अनुषंगाने येणारी 2 कारणे R1 आणि R2 दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणांचे उपयोजन करून उत्तर शोधा. म्हणजेच काय? एक विधान दिले आपल्याला. विधान काय आहे? हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती खरेदी करतात. म्हणजेच काय? तर टेलिशॉपिंग. जसं की आपण नॅपतोल तुम्ही ऐकलं असेल. नॅपतोला म्हणजेच काय? टीव्हीवर येणारं त्यांचं काय शॉपिंग आहे सेंटर आहे त्याच्यामध्ये, आणि तिथून जर तुम्ही ऑर्डर केली तर त्याला काय म्हणतो आपण? टेलिशॉपिंग. म्हणजे टीव्हीवरून एखादी तुम्हाला जर गोष्ट आवडली आणि तिथून जर तुम्ही वापरत असाल, आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल काय? नॅपतोल. आणि त्याचं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी काय तर तुमच्या टीव्हीवर तुम्हाला बघायला मिळतील. तर हल्ली हे जे काय टेलिशॉपिंग आहे ते जास्त वाढलेलं आहे. मग त्याची त्यांनी कारणं दिली आहेत. 2 कारणं दिली आहेत. कारण नंबर 1, लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. म्हणजे दूरदर्शन म्हणजेच काय तर टीव्ही त्यांना म्हणायचं थोडक्यात. टीव्हीच त्यांना बघायचं असं म्हणायचं आहे. पण नंबर 2, हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. अशी 2 त्यांनी कारणं दिलेत. मग ह्या पहिलं जे काही त्यांनी विधान सांगितले खरेदी करण्याचं मेन रिझन काय असू शकतं, ह्याची 2 कारणं तुम्हाला ह्या 2 मधलं कुठलं बरोबर असेल ते तुम्हाला सांगायचं. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स असतात तर ह्याला बेस्ट ऑफ नॉलेजनं तुम्ही उत्तर मार्क करू शकताय. पण ह्याला सगळ्यात जास्त मॅटर काय करतं तर एक्झामिनरनं कसा विचार केलाय. हा क्वेश्चन पेपर सेट करत असताना किंवा हा प्रकारचा क्वेश्चन सेट करत असताना एक्झामिनरचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याच्यामुळे त्याच्या पद्धतीनं तो ह्याचं उत्तर काय त्यांना दिलेलं असणार आहे. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ माय नॉलेज किंवा माझ्या किंवा आपल्या पद्धतीने जर आपण नॉर्मली विचार करायला गेला तर असल्या एक्झाम्पलमध्ये असल्या विधानांमध्ये काय करायचं असते, दिले काय एवढंच अपेक्षित करायचं. म्हणजेच काय, त्यांनी जी काही गोष्ट दिलेली असेल तीच फक्त ॲझ्युम करायची, त्याच्यापेक्षा वेगळं काही ॲझ्युम करायचं नाही. जसं की हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात सांगितले तुम्हाला, त्याच्यामुळे आपण विचार फक्त हल्लीचा करायचा आहे, सध्याच्या परिस्थितीचा करायचा आहे. ह्याच्या मागं काय झालं काय विचार करत बसायचं नाही, किंवा इथून पुढं करतील का नाही तो पण विचार करायचा नाही. विचार फक्त लिमिटेड कशावर ठेवायचा, आजच्या हल्ली लोक करतात ना तर त्याच्यावर फक्त विचार करायचा आणि त्याचं रिझन सांगायचं. मग नंबर 1 जर विधान कारण बघितलं तुम्ही तर त्याच्यामुळे त्यांनी काय दिले, लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. म्हणजे काय, इथून मागं पण पाहत होती आणि इथून पुढं पण पाहत राहणारच आहेत. मग याचा अर्थ आपण डायरेक्टली संबंध कारण लावू शकत नाही की फक्त त्या कारणामुळे ते आपण ही करू शकतोय, ते लावू शकत नाही. म्हणजे एक्झॅक्टली आपण ते रिझन पकडू शकणार नाही. नंबर 2चं पकडू शकतोय, कारण का त्यांनी त्याच्यामध्ये हल्ली शब्द वापरलाय. हल्ली शब्द वापरलाय, हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही, हे रिझन असू शकतं. का हल्लीचा शब्द वापरलाय त्याच्यावरून आपण सांगू शकतोय. त्याच्यामुळे बरोबर उत्तर काय असेल ॲज पर माय बेस्ट नॉलेज की ह्याचं उत्तर फक्त 2 नंबर असणार आहे. संभवनीय कारण फक्त 2 आहे, पहिलं नाही. कारण पहिल्यामध्ये त्यांनी काय सांगितले, युनिव्हर्सल विचार केलाय, त्या विधानाचा फक्त विचार केलेला नाही. युनिव्हर्सली असणारी गोष्ट त्यांनी सांगितले की इथून मागं पण बघतच होती, मग तेव्हा का करत नव्हती, आत्ता पण बघतातच आणि इथून पुढं पण टीव्ही बघतच राहणार आहेत, मग तेव्हा करतील का नाही आपण नाही सांगू शकत. त्याच्यामुळे त्या विधानाच्या रिस्पेक्टिव्ह जर विचार केला तर उत्तर काय असायला पाहिजे, फक्त कारण नंबर 2 हे उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. म्हणजे काय, जर समजा त्या प्रसादचं घर इथं असं काहीतरी, ठीक आहे, इथून कुठे गेलाय तो, पहिल्यांदा उत्तरेकडे 8 किलोमीटर. उत्तरेकडे म्हणजे कुठे असणार आहे, वर उत्तर असते, इकडं पूर्व, इकडं पश्चिम आणि खाली कुठले असणार आहे, दक्षिण. घरापासून उत्तरेला 8 किलोमीटर. नंतर त्याच्या उजवीकडे वळून, आता तोंड उत्तरेला आहे, उजवी बाजू इकडे येणार आहे, उजवीकडे वळून किती, 5 किलोमीटर. 5 किलोमीटर गेलाय. पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर.
पुन्हा उजवीकडे 4 किलोमीटर. लक्षात ठेवा हे 8 आहे आणि हे 4 आहे, त्याच्यामुळे हे बरोबर त्याच्या मिडललाच आली पाहिजे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय प्रोपोर्शनॅलिटी महत्त्वाची असते. सगळे प्रमाणामध्ये तुमच्या काय ते काय रेषा तुम्ही मारणार आहे ते प्रमाणामध्ये असल्या पाहिजे. त्यानंतर पूर्वेकडे वळून 3 किलोमीटर. मग आता इथं आला, हे अंतर किती आहे 4. इथून पूर्वेकडे म्हणजे पूर्व कुठं आहे इकडे आहे, म्हणजे परत कुठं डावीकडेच वळला असणार आहे आणि पूर्वेकडे वळून किती 3 किलोमीटर. 3 किलोमीटर आणि त्यानंतर परत डावीकडे वळून 2 किलोमीटर. म्हणजे फायनली डावीकडे वळून किती 2 किलोमीटर गेला आणि 2 ह्याच्याने म्हणल्यानंतर बरोबर इथं पोहोचला तो. फायनल कुठं तिथं पोहोचला असणार आहे. क्वेश्चन काय विचारलाय, त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे आता तो आपल्याला हे अंतर काढायचं आहे, इथून हे अंतर काढायचं आहे. आता काय आपण पायथागोरसचा वापरण्यासाठी एक त्रिकोण तयार करावा लागेल. असा त्रिकोण तो तयार होईल आणि इथं काय असणार आहे 90 अंशाचा कोन असेल. मग आता मापक वाढ आहे, ही टोटल लाईन किती असेल, हे 5 आणि हे 3 म्हणजे इथून 5 आणि हे 3 म्हणजे खालची लाईन किती 8 किलोमीटरची असणार आहे. आणि उभी इथून ते इथपर्यंत अंतर काय काय असणार आहे इथपर्यंत असेल. लक्षात ठेवा म्हणजे हे किती आहे, हे 4च आहे कारण हा निम्म्यावर आहे, हे राहिलेलं 4 आणि 4 आणि 2 6 म्हणजे हे टोटल किती असणार आहे 6 किलोमीटर असेल. टोटल किती असणार आहे 6 किलोमीटर. मग पायथागोरसचा थेरम, मग आपल्याला हे अंतर काढायचं आहे. साईडच्या बाजूचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. 8चा वर्ग किती असतोय 64, 6चा 36 आणि वर्गमुळात काय असणार आहे 100. कारण का परत काय घेतो वर्गमुळात आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. मग वर्गमुळात 100चं काय येणार आहे 10 किलोमीटर. म्हणजेच काय त्याचं घरापासूनचं फायनल पोझिशनला जिथे गेलाय तिथपर्यंतचं अंतर किती असणार आहे 10 किलोमीटर अंतर असेल. 10 किलोमीटरच काय असणार आहे अंतर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला पाय चार्ट आहे. ABCD या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगा संदर्भात सर्वेक्षण केले. म्हणजे काय ABCD ही 4 गावं आहेत आणि त्यामधली एकूण लोकसंख्या तुमच्याकडे आहे. खेड्यात राहणाऱ्या 6200चा एक ह्याचा काय अर्थ काय तर ही एकूण लोकसंख्या तुम्हाला दिलेली आहे. एकूण लोकसंख्या दिलेली आहे 6200 ही एकूण लोकसंख्या आहे आणि त्यांच्या रंगासोबत त्यांना रंग कोणकोणते आवडतात ह्याच्याबद्दल त्यांनी एक सर्वेक्षण केले. बी खेड्यातील म्हणजेच काय आणि त्यानंतर पुढच्या डायग्राम इथे एक डायग्राम तुम्हाला असे दिले आहेत. अशा 2 पाय चार्ट दिलेले आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. ह्याच्यामध्ये काय केले त्यांना कुठले कुठले रंग आवडतात त्याचं पर्सेंटेज दिले आणि इथं काय दिले A आणि B ABCD या 4 गावामध्ये हे लोकसंख्या कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे त्याचं पर्सेंटेज दिले, त्याची काय दिल्या टक्केवारी दिलेली आहे. मग आता काय जसं त्यांच्या खाली लिहिले विविध खेड्यातील राहणारे लोक आणि इथं लिहिले तुम्हाला अतिप्रिय रंग म्हणजे तर काय प्रत्येकाला कुठला कुठला रंग आवडतोय त्याची टक्केवारी त्यांनी दिलेली आहे. आता प्रश्न काय विचारलाय सांगितलं अजून बी खेड्यातील म्हणजे इथं बी त्याचं प्रमाण किती आहे 23%. बी खेड्यात किती 23% लोक राहतात. खेड्यातील 50% लोकांचा लाल अतिप्रिय रंग आहे. म्हणजेच काय ह्याच्यामध्ये जे काही लोक असणार आहेत त्यामधल्या 50% लोकांना लाल रंग आवडतोय तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. म्हणजे आता काय करावं लागणार आहे आपल्याला आधी बी मध्ये किती लोक राहतात ते काढलं पाहिजे. बी मध्ये किती लोक राहतात ते काढलं पाहिजे. त्याच पद्धतीने लाल किती जणांना आवडतो तो एक काढलं पाहिजे. मग इथं आपल्याला दिले लाल किती 20% लोकांना रंग आवडतो. किती जणांना 20% लोकांना लाल रंग आवडते. मग आता लाल रंग आवडणाऱ्या लोकांची संख्या केवढ्या कशाच्या लक्षात ठेवा 6200च्या 20% काढलं पाहिजे. 6200चं किती 20%. 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे 62 गुणिले 20 केल्यानंतर म्हणजे 62ची दुप्पट वरचा 1 शून्य येईल. 62ची दुप्पट किती होणार आहे 6 दुनी 12 120 आणि 2 दुनी 4 124. म्हणजेच काय हे 1240 काय लिहितो मी लाल रंग आवडणारे लोक. म्हणजेच काय 1240 हे काय आलं आपलं त्यांना लाल कलरचा रंग आवडतोय. टोटल म्हणतोय मी लक्षात ठेवा ह्या 6200 मधल्या टोटल लोकांना 1240 रंग म्हणजे व्यक्तींना लाल रंग आवडतोय. मग आता पुढचं एक वाक्य दिले बी खेड्यातील 50% लोकांना लाल कलर आवडतोय. मग आता काय काढूया आपण बी खेड्यामध्ये लोकांची संख्या काढूया. बी मधील
लोकांची संख्या बी मधील लोक किती येणार आहे 6200च्या 23%. 23% कशाच्या काढायचं आहे 6200च्या. परत इथे 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 23 गुणिले 62 किती येणार आहे 23 गुणिले 62 करूया. 23 दुनी 46 हातच्या आले 4 आणि 23 संघ 6 दुनी 12 6 त्रिक 18 23 संघ 38 असे 138 आणि 4 142 1426 म्हणजेच काय 1426 ही कुणाची आली बी मधील लोकांची संख्या. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले बी खेड्यातल्या 50% लोकांना काय आवडतोय लाल रंग आवडतोय. म्हणजेच काय ह्याचं 50% म्हणजे किती छेद 2 करूया. 50% म्हणजे निम्मी संख्या. बे 7 14 हे तर लिहूया. बे 7 14 बे 1 बे बे 3 6 म्हणजेच काय बी खेड्यातील 713 लोकांना बी या खेड्यातील 713 लोकांना लाल रंग आवडतोय. टोटल किती आहेत लाल रंग आवडणारे 1240. त्यातले बी खेड्यातील 713 गेले. मग राहिलेला जो काय असणार आहे आपलं उत्तर ते आपलं उत्तर असणार आहे खरं. म्हणजेच काय राहिलेली जी काय नंबर्स असतील कोणाचे इतर प्रश्न तोच विचारला आपल्याला तर इतर खेड्यातील किती लोकांना लाल रंग आवडतोय. म्हणजे टोटल लाल रंग आवडणाऱ्याची संख्या माझ्याकडे किती आहे 1240. त्यातली बी मधल्या खेड्यातील लोकांची संख्या लाल रंग आवडणारे किती आहेत 713. ते काय करावं लागतील मला वजा करावं लागतील. वजा केल्यानंतर मला फायनल उत्तर मिळेल. मग 10तनं 3 गेले 7 आणि 4 इथं किती होणार आहे 3 3तनं गेला 2 आणि 12तनं 7 गेले 5. म्हणजेच काय तर इतर खेड्यातील असे लोक ज्यांना लाल रंग आवडतोय ते किती असणार आहेत 527 असतील. उत्तर काय असेल माझं 527. ऑप्शन बी हे उत्तर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल म्हणजेच काय हे समजा एक वर्तुळाकार मैदान आहे आणि ह्याचा व्यास म्हणजेच काय तर डायमीटर किती आहे 28 मीटर ठीक आहे असेल आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल. म्हणजे ह्याच्या भोवती बाहेरच्या साईडनं भोवती म्हणजे बाहेरच्या साईडनं असा असणार आहे तो असा काय असेल तो रस्ता असेल आणि त्याची रुंदी म्हणजे ही रुंदी दिली आहे तुम्हाला 7 मीटर. त्याची रुंदी किती 7 मीटर रुंद रस्ता आहे. तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती रस्त्याचं क्षेत्रफळ. आता ह्याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला आधी हा जो काय बाहेरचा जो काय रस्ता आहे म्हणजे तो एक वर्तुळच आहे त्याचं काय काढलं क्षेत्रफळ काढलं पाहिजे आणि त्यानंतर ह्या आतला जो काय वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ काढलं पाहिजे ह्याचं आणि त्यानंतर ह्या बाहेरच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातनं आतनं जर क्षेत्रफळ मी वजा केलं तर मला काय मिळेल हा जो काय रस्ता आहे ह्याचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतंय पाय आरचा वर्ग. मग आतल्याची त्रिज्या किती रे आतलं जो काय सर्कल आहे त्याचा व्यास किती आहे 28 मीटर. मग त्याची त्रिज्या किती येणार आहे 28च्या निम्मे 14. मग त्याचं क्षेत्रफळ कोड्या 22/7 गुणिले 14 गुणिले 14 म्हणजे हे आतील लिहितो मी आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ ते किती येते बघा 7 दुनी 14 22 दुनी 44 गुणिले 14 14 चौक 56 हातच्याले 5 14 चौक 56 आणि 5 61 म्हणजेच काय आतलं जो काय सर्कल आहे वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ किती आलं 616. आता बाहेरचं वर्तुळ आहे सर्कल त्याचं क्षेत्रफळ कोड्या बाहेरचं सेम पाय आरचा वर्ग. आता आर काय असणार आहे लक्षात ठेवा हिथून हितपर्यंत सगळे असणार आहे हिथून हितपर्यंत. मग हे किती आहे 14 आणि हे रुंदी रस्त्याची किती 7 14 आणि 7 21 म्हणजे त्रिज्या किती असणार आहे तिथं 21 असणार आहे. त्रिज्या 21 येईल लक्षात ठेवा. आता गुणाकार करूया 7 त्रिक 21 22 त्रिक 66 गुणिले 21 आणि 21 संग 26 असे 6 हातच्याले 12 आणि परत 21 संग 26 असे 126 आणि 12 138 म्हणजे बाहेरचं जे काय आहे त्याचं किती येणार आहे ते 1386. बाहेरचं जे काय वर्तुळ आहे त्याचं क्षेत्रफळ किती आलं 1386. आपल्याला रस्त्याचं काढायचं आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल बाहेरचं क्षेत्रफळ वजा आतील क्षेत्रफळ किती येणार आहे 7 न 6 गेले 0 8 न गेला 7 आणि 13 न 6 गेले 7 किती येणार आहे 770 चौरस मीटर असणार आहे. त्या ज्या काय रस्त्याचं क्षेत्रफळ किती असेल 770 चौरस मीटर असणार आहे. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात. 5 मजुरांना 12 दिवस म्हणजेच काय नाही आपण सूत्राचा वापर करतो ह्याच्यामध्ये M1 D1 बरोबर M2 D2. पहिल्यांदा माणसं किती आहेत 5 नंतर किती दिवस लागतात 12 दिवस लागतात. आता तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील म्हणजेच काय M2 ची व्हॅल्यू 15 मजूर दिवस काढायचे आहेत
व्हॅल्यू फक्त टाकायचे आहेत. मग D2 काय असेल रे, D2 काढण्यासाठी हे 15 काय छेदात येईल. सोपं आहे. 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 एके 3, 3 चौक 12. म्हणजेच काय 4 बरोबर D2. म्हणजेच काय त्या 15 मजुरांना किती दिवस लागतील, तर 4 दिवस लागणार आहेत. सोपा एक्झाम्पल. किती दिवस लागतील, 4 दिवस लागतील. फक्त सूत्रात टाकायचे किमती M1 D1 बरोबर M2 D2. त्यानंतर नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 72 वर्ष. किती जणांची, 3 जणांची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर, 7 वर्षापूर्वी लक्षात ठेवा, गुणोत्तर किती दिले आपल्याला, 4 6 7, 4 6 आणि 6 7 अशा प्रकारचं गुणोत्तर आहे. तर त्यांचे आजचे वय किती. अक्षय एक्झाम्पल आपण नेहमी लक्षात ठेवा कशा पद्धतीने सोडवले आहे त्याच पद्धतीने सोडवायचे आहे. गुणोत्तरात सोडवायचे. आता बेरीज टाकायची आहे मला. जर 7 वर्षापूर्वीची बेरीज टाकायची, गुणोत्तराची बेरीज मी तेवढी टाकणार. मग त्यासाठी काढलं काय पाहिजे, 7 वर्षापूर्वी त्यांची बेरीज किती असणार आहे. ही जी काही 72 आहे ती कसले आजचे वयाची बेरीज आहे. कसले आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. मग 7 वर्षापूर्वीची किती असणार आहे, तर तिघांचं 7-7 वर्ष वजा करावं लागेल. तिघांचं 7-7 वर्ष मागं. मग तिघांचं 7-7 म्हणल्यानंतर किती असणार आहे, 7 गुणिले 3. टोटल किती मला 21 वर्ष मागं जावं लागेल. म्हणजे 72 वजा 21 किती येणार आहे, 2 1 गेला 1 आणि 7 2 गेले 5. म्हणजेच काय 7 वर्षापूर्वी त्यांची बेरीज किती असणार आहे, 51 वर्ष असणार आहे. किती असेल, 51 वर्ष. मग आता त्यांचं गुणोत्तरच दिले म्हणजे हेच 51 वर्ष डिस्ट्रीब्यूट झाले असणार आहेत. म्हणजेच काय गुणोत्तरातली बेरीज वर्षाची टाकायची. 6 4 10, 10 7 17. म्हणजे 17ची व्हॅल्यू किती दिली मला, 51. एकाची किती येणार आहे रे, 3 येईल. 51/17. एकाची किती येणार आहे, 3 वर्ष येणार आहे. मग आपल्याला विचारलं काय, सगळ्यांचं वय विचारले. मग 4ची किती असणार आहे, 12. 6ची किती असणार आहे, 6 त्रिक प्रत्येक ठिकाणी गुणिले 3 करा. 12 18 आणि 7 त्रिक 21. पण ही कसल्याला येणार आहे रे, हे लक्षात ठेवा. हे जे काही त्यांचं वय आले ते 7 वर्षापूर्वीचं वय आहे. आपल्याला विचारले आजचं वय, हे 7 वर्षापूर्वीचं आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये 7 7 ॲड करा. 7 7 ॲड करावं लागेल. मग ते उत्तर असणार 12 आणि 7 19, 18 आणि 7 25, 21 आणि 7 28. म्हणजेच काय त्या तिघांची वय किती किती असणार आहेत, 19 वर्ष 25 वर्ष आणि 28 वर्ष अशा प्रकारचे सगळ्यांची वय असणार आहेत. किती असतील, 19 25 आणि 28. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. वार्षिक 6 दराने 10 महिन्यांच्या थकीत बिलावर 26.25 सूट मिळते तर बिलाची एकूण रक्कम किती. म्हणजेच काय आपल्याला ट्रू डिस्काउंटचा आपल्याला हे एक्झाम्पल आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला करावं काय लागतं, आधी आपण काय काढायचं, बिल काढायचं, टोटल बिल. मग आता टोटल बिल म्हणजेच काय थकीत. ट्रू डिस्काउंट बरोबर काय असतो आपल्याला, P गुणिले N गुणिले R छेद 100. P गुणिले N गुणिले R छेद 100. म्हणजे ही काय P म्हणजे काय तर आपल्या असते प्राइस वर्थ. P म्हणजे काय तर आपल्याला असते ती रक्कम असते, सुरुवातीची रक्कम. आणि मग आता ती कोड आहे ट्रू डिस्काउंट दिलेला आहे. थकीत बिल किती दिले आहे आपल्याला, सूट किती मिळाले 26.25. ती व्हॅल्यू टाक्या 26.25. P ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची, काढायची आहे. आणि त्यानंतर मग काय करावं लागेल आपल्याला, मग ह्याच्यातून ट्रू डिस्काउंट P व्हॅल्यू काढायची आहे गुणिले N. कालावधी किती आहे 10 महिन्यांचा, R किती आहे 6%. आता 10 महिने म्हणजे वर्षात करावं लागेल छेद 100. कारण लक्षात ठेवा कालावधी नेहमी आपल्याला कशात पाहिजे, वर्षात लागतो. कालावधी नेहमी आपल्याला वर्षात लागतो. त्याच्यामुळे किती शून्याला शून्य जाईल, 6 1 6 6 2 12. म्हणजेच काय 26.25 गुणिले 10 गुणिले 2 बरोबर काय मिळालं मला P. कारण काय हे छेदातलं 10 आणि हे 2 कुठं गुणाकाराला येईल. मग P बरोबर काय येणार आहे काढ्या 26 पॉईंट. आता हे 10 गुणाकार केला तर हा दशम चिन्ह शिफ्ट होणार आहे. 262.5 गुणिले 2 बरोबर P. म्हणजे आता गुणिले 2 केल्यानंतर 5 2 10, हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5, परत 6 2 12, हातच्याला 1, 2 2 4 आणि 1 5. आणि हा पुढचं काय एक घर सोडून दशम चिन्ह द्यावं लागेल. मग शून्याच्या पुढे दशम चिन्ह येते त्यामुळे शून्य निघून जाईल. म्हणजेच काय P ची व्हॅल्यू किती आली माझी 525. प्राइस किती आली 525 आली. आता हे बिल आलं माझं 525 जे की मला भरायला लागणार आहे सूट मिळून. त्याच्यामुळे टोटल प्राइस वर्थ काय असणार आहे, PW ज्याला म्हणतो प्राइस वर्थ, ते टोटल काय असतं आपलं P अधिक थकीत बिल किंवा थकीत बिल म्हणण्यापेक्षा सूट.
पी अधिक सूट. आता पी किती आले 525 अधिक सूट किती मला मिळाल्या हे 26.25. इथंच लिहितो 26.25. ह्यांची काय करायची बेरीज. मग आता इथं दशांश चिन्ह काय नाही म्हणून काय करायला लागेल 0 0 लिहायचं. बेरीज किती येणार आहे 5 2 6 5 11 हातच्याला 1 2 2 4 आणि 1 5 551.25. 551.25 म्हणजेच माझे टोटल प्राइस वर्थ किती असणार आहे. हे टोटल बिल किती असणार आहे. बिल आपल्याला विचारले अमाऊंट ऑफ बिल किती असेल 551.25 एवढं माझं बिल असणार आहे. ज्याच्यावर मला ट्रू डिस्काउंट किती रुपये त्यांनी सूट दिल्या 26.25 रुपये सूट दिलेली होती. त्याच्यामुळे उत्तर काय असेल ऑप्शन डी हे उत्तर असणार आहे. ऑप्शन डी हे उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला काय एका थैलीत 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे यांचे 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. म्हणजे कसे कसे 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे आणि नाण्यांचं गुणोत्तर दिले आपल्याला 5 6 8 5 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. आणि आपल्याला दिले त्यांची एकूण रक्कम किती दिलेली आहे 420 रुपये. रक्कम किती आहे 420 रुपये. आता लक्षात ठेवा अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण काय करायला लागतं आपल्याला आधी त्यांचं नाण्यांचं गुणोत्तर दिले एकूण नाणी मानायची. एकूण नाणी किती असणार आहेत इथं कॉड्या एकूण नाणी आधी कॉड्या ते किती असणार आहेत 1 रुपयाचं 5 गुणोत्तर आहे मग किती असणार आहेत 5x. 50 पैशाचे किती असतील 6x आणि 50 पैशाचे 6x आणि 25 पैशाचे 8x किती असणार आहेत 8x. अशा प्रकारची हे नाणी असतील. म्हणजेच काय आता इथून पुढचं काय करावं लागेल आपल्याला हे कशात कन्वर्ट करावं लागतं रक्कम मध्ये म्हणजेच काय आणि ही रक्कम कशाच्या इक्वेट करायची 420 रक्कम करायची. का आता सुरुवातीला काय करायचं जे गुणोत्तरामध्ये नाणी आलेत म्हणजेच काय मॅडम 1 रुपयाची 5x नाणी आहेत 5x नाणी आहेत त्यांची रक्कम किती होणार आहे. जसं की जर समजा माझ्याकडे 1 रुपयाचे 5 कॉइन्स आहेत तर किती रुपये रक्कम झाली 5 रुपये रक्कम झाली. किती रुपये रक्कम झाली 5 रुपये आणि पुढचं 5x आहे म्हणल्यानंतर हे 5x राहील अधिक 5x एवढीच रक्कम राहणार आहे. 50 पैशाचे 6x नाणे आहेत म्हणजेच काय तर 50 पैशाचे जर समजा माझ्याकडे 6 नाणी असतील 6 कॉइन्स 50 पैशाचे किती रुपये होतील रे ते 3 रुपये होणार आहेत. किती 3 रुपये होतील आणि 6x म्हणजेच किती होणार आहेत ते 3x. किती होणार आहेत 3x. त्यानंतर 25 पैशाचे किती नाणे आहेत 8x एवढे नाणे आहेत. किती नाणे आहेत 8x. मग आपल्याला माहिती आहे 25 पैशाचे जर 4 नाणे असतील तर 1 रुपया बनतो. 4 नाणे असतील तर 1 रुपया मग 8 नाणे आहेत तर किती रुपये बनतील 2 रुपये म्हणजेच किती 2x. आणि ही रक्कम मला एकूण बॅगेमध्ये असणारी रक्कम दिल्या मला किती 420 रुपये. काल पहिल्यांदा आपण काय केलं जे काही गुणोत्तर दिले त्याच्यावरून आपण नाणी मांडली. एकूण नाणी ती किती 5x 6x 8x आणि त्यानंतर त्या नाण्यांना कशात कन्वर्ट केलं रुपयांमध्ये आणि त्याची एकूण रक्कम मला त्यांनी दिल्या किती 420 रुपये आहेत. आता सोडव्या अशा प्रकारचं समीकरण तयार होईल. 5 आणि 3 8 आणि 3 8 आणि 2 10 10x बरोबर 420. मग आता x ची व्हॅल्यू पाहिजे मग काय होईल 420/10 शून्याला शून्य जाईल मग x बरोबर 42. x बरोबर काय आला आपला 42. प्रश्न काय विचारलाय तर 50 पैशांची नाणी किती. आता 50 पैशांची नाणी इथं आलेत 6x आहेत मग x बरोबर किती आला 42. मग काय उत्तर काय असेल आपलं 6 × 42. 6 2 12 हातच्याला 1 6 चौक 24 आणि 1 25. म्हणजेच काय माझ्याकडे 50 पैशांची टोटल नाणी किती असणार आहेत 252 एवढी नाणी असतील. ठीक आहे. हे तर सगळे क्वेश्चन्स जे काय आहेत आपले संयुक्त गट ब परीक्षा जी की 4 सप्टेंबरला झाली होती म्हणजेच काल त्यावेळेचे सगळे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुम्हाला पण वाटलं हे असणार आहे की हे जे काही क्वेश्चन्स आहेत लक्षात ठेवा इझी क्वेश्चन्स नाहीत हे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स आहेत. आणि हा सगळा जो काही पॅटर्न आहे इथून तो सगळा त्यांनी बँकेकडचे जे काही रिझनिंग आणि गणित आहे इकडचा सगळा पॅटर्न त्यांनी एक आयोग काय करते तिकडचे सगळे जसे की TCS आहे TCS जी सगळ्या पेपर सेट करतं तर ते सगळे क्वेश्चन्स आहे जो काय पॅटर्न आहे तो तिकडचा पॅटर्न त्यांनी उचलायला चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. त्याच्यामुळे हे जे काही 15 प्रश्न आहेत इथून पुढे पण जर तुम्ही अशा प्रकारच्या संयुक्त गट ब परीक्षेची जर तयारी करणार असाल आणि 15 मार्क्स तुम्हाला जर पाहिजे असतील निश्चितपणे पाहिजे असतील मिळतात
पण त्यासाठी तुम्हाला तेवढ्या प्रकारचा हार्डवर्क करायला लागणार आहे, तशा प्रकारच्या एक्झाम्स डील करायला लागणार आहे. जर तुम्ही पोलीस भरती लेवलच्या ह्याच लेवलसोबत जर डील करत असाल क्वेश्चनशी, तर तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स सुटणार नाहीत. आणि जरी सुटणार सोडवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमचा तो एका तासामधला भरपूर वेळ फक्त ह्या 15 मार्कासाठी जाणार आहे. त्याच्यामुळे इथून पुढं पण तयारी करत असताना तुम्ही ह्या 15 मार्क्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सोबत डील केलं पाहिजे, जेणेकरून कमी वेळेमध्ये तुम्हाला हे 15 मार्क्स 100% मिळून जातील. ठीक आहे, थांबूया इथं आपण, भेटूया आपल्या इथून पुढच्या ॲनालिसिसमध्ये. थँक्यू.